सर्वांना माझा नमस्कार. मी अनय सुजित सुंदे, इयत्ता 5वी मध्ये शिकत आहे. मी वाघोली पुणे येथे वास्तव्यास आहे. मी आज माझे कर्तव्य माझा देश या विषयावर बोलणार आहे. भारत माझा देश आहे आणि माझी देशाप्रती एक विद्यार्थी म्हणून काही कर्तव्य आहेत. यातच देशाची प्रगती आहे. प्रत्येक जण जसे आपले कुटुंबासाठी आपली कर्तव्य पार पाडतात, त्याप्रमाणे देश हा आपले कुटुंब मानून आपल्या देशासाठी, देशाच्या संरक्षणासाठी आणि प्रगती करणे सुद्धा माझे कर्तव्य आहे. सीमेवर लढणे हीच केवळ देशभक्ती नाही, तर एक विद्यार्थी म्हणून नियमाचे पालन करणे, जसे की शिस्तबद्धपणे मनापासून अभ्यास करणे, शिक्षकाचे नियम पालन करणे, सुशिक्षित नागरिक बनून देशाचे भविष्य घडवणे हे माझे पहिले कर्तव्य आहे. आपल्या घरासोबतच परिसर, शाळा आणि सार्वजनिक ठिकाणे स्वच्छता राखणे हे सुद्धा माझे कर्तव्य आहे, जेणेकरून भविष्यात स्वच्छ भारत हे ध्येय पूर्ण होण्यास मदत होईल. झाडे लावणे, त्यांची निगा राखणे, पाण्याचा वापर जपून करणे, वीज बचत करणे, जसे की आंघोळ करताना एक बादली पाणी, ब्रश करताना फक्त तोंड धुण्यासाठीच नळ चालू ठेवणे, कार, गाडी, सायकल धुताना नळी न वापरता बादलीने पाणी घेऊन ओल्या फडक्याने पुसणे, वेळोवेळी गरज नसताना दिवे, पंखे बंद करणे, प्लास्टिकचा वापर शक्यतो टाळणे, त्याऐवजी कापडी पिशवी वापरणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. आपल्या देशात विविध जाती धर्माचे लोक राहतात. त्यांचा आदर करणे हे आपले कर्तव्य आहे. मोठ्या लोकांचा, गुरुजनांचा, शिक्षकांचा सन्मान करणे, त्यांनी सांगितलेल्या गोष्टीचे पालन करणे हीच एक देशभक्ती आहे. देशापेक्षा मोठे काही नाही ही जाणीव ठेवून आपली जबाबदारी पार पाडणे आवश्यक आहे. चांगले शिक्षण घेऊन देशासाठी उपयुक्त ठरणे, देशाच्या प्रगतीसाठी शिस्त, प्रामाणिकपणा, परिश्रम व देशभक्ती या गुणांचा अवलंब करणे ही माझे कर्तव्य आहेत. ते मी पूर्णपणे पार पाडणारच. मुलगा असो की मुलगी, आपण देशाची शान. कर्तव्य पार पाडून आपण बनवू देशाला महान. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.